हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी मयुरी आणि मयुरीच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मला एक गोष्ट शेअर करायची होती. जे आपल्याला पहिल्या म्हाताऱ्या बायका असं सांगतात की हे असं केल्यावर असं होतं, तसं केलं, म्हणजे त्यांना अनुभव असतो म्हणून ते सांगतात. तर एक मला म्हणजे गोष्ट आठवली आणि असं मला कोणतरी म्हटलं होतं, तर मला पण तुमच्यासोबत शेअर करायचे. तर आपण हाताची नखं वाढवतो, बरोबर. सगळ्यांना नखं आवडतात वाढवायला, मला पण आवडतात. पण आता सध्या असे 2-3 वर्ष असे झालेत ना की मी ते नखं नाहीत वाढवले, मी एक्सटेन्शन करते. म्हणजे थोडं जेव्हा आवडते बसवायला, आवडते बसू वाटते त्या टायमिंगला एक्सटेन्शन बसवायचे. म्हणजे थोड्या दिवस राहतात, 10-15 दिवस आपण ठेवू शकतो. जोपर्यंत कम्फर्टेबल वाटते तोपर्यंत ठेवायचे, नंतर ते काढून टाकायचे. तर असं ऐकलं आहे मी की आपण जेव्हा हाताची नखं हे करतो, वाढवतो, तेव्हा म्हाताऱ्या बायका अशा म्हणतात की हाताची जेव्हा आपण नखं वाढवतो तेव्हा आपल्या मागं पणवती वाढते. म्हणजे ते चांगलं नसतं नखं वाढवलेलं. नखं वाढवायचं, त्याच्यामध्ये खराब धूळ जाऊ शकते, माती जाऊ शकते. त्यामुळे ते आपण जेवण करताना किंवा असं काही पण खाताना थोडंफार इकडं तिकडं हातातून ते पोटात जाऊ शकतं, काहीतरी आजार होऊ शकतो. तर तुम्हाला असं म्हाताऱ्या बायका म्हणतात का कधी की नखं वाढवू नका, नाहीतर हातामध्ये ते हातातली घाण जाऊन पोटात दुखल, किंवा नखं वाढवल्यानंतर ना आपल्या मागची पणवती वाढते, किंवा असं काहीतरी वेगळंच घडतं? मला तर असंच ऐकलंय मी, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर नक्की कमेंट करून सांगा ही गोष्ट खरी आहे की खोटी. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.